अंबरनाथ तालुक्यातल्या चामटोली ग्रामपंचायत गोपनीय कागदपत्रांची खासगी व्यक्तींना हाताळणी केल्या प्रकरणात आता सरकारी बाबूंनी घुमजाव केलाय। या प्रकरणात ज्या 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांनी कागदपत्रांची चोरी केली नसून गैरसमजातून पोलिसात तक्रार दिल्याचा लेखी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या प्रकरणात संशयाचं वादळ निर्माण झालंय। तर या अहवालानुसार मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी न्यायालयात कसमरीसाठी अर्ज दाखल केलाय। दुसरीकडे भ्रष्टाचार दडपण्यासाठीच अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप तक्रारदार धनाजी इरमाळी आणि सुक्रिया हंबीर यांनी केलाय। या प्रकरणात आता हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मार्च महिन्यात अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत चामटोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची हाताळणी करताना 2 खासगी व्यक्तींना ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या आदेशानुसार तत्कालीन कृषी अधिकारी अनिस तडवी यांनी थेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान संबंधितांना सोडून दिलं। तसेच चोरी झालेली नसून संपूर्ण प्रकार आणि दिलेली तक्रार ही गैरसमजातून झाल्याची भूमिका आता घेतली जात असल्याचा आरोप चामटोली येथील ग्रामस्थ धनाजी इरमाळी यांनी केलाय। चामटोली ग्रुप ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यानंतर संबंधित कागदपत्रांची अफरातफर करण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण प्रकार घडवून आणण्यात आल्याचा दावाही इरमाळी यांनी केलाय। तसेच या ग्रामपंचायतीशी संबंधित गौण खनिज उत्खननाची काही प्रकरणे थेट सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या प्रकरणात गटविकास अधिकारी आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले आहेत। त्यामुळे हे प्रकरण उघड होऊ नये यासाठी कागदपत्रांची अफरातफर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असंही त्यांचा आरोप आहे। आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकाराबाबत अंबरनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित प्रकरणात ग्रामसेवकांनी जो अहवाल दिला त्यानुसारच आपण पुढे कार्यवाही केल्याचं म्हटलंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांची आहे। आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। 4/3/2026 रोजी ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीमध्ये गुन्हा दाखल झाला होता। पेपरांची अफरातफर झाल्याप्रकरणी त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सिद्धनाथ दगडू कुदळे आणि आत्मन संस्था यांच्या विरुद्ध माननीय गटविकास अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला। कारण हे आरोपी त्यांनी कुठल्याही प्रकारची तशी त्यांना संगनमताने त्यांनी माहिती नसताना त्यांनी तशी ग्रामपंचायतीमध्ये येऊन पेपर हाताळले आणि त्या ठिकाणी पेपरांची अफरातफर केली। मग त्यांनी गुन्हा दाखल केला आणि आज गेले 2-3 महिने होऊन त्यांचा तपास यंत्रणेने तपास करून आता ते असं म्हणतात की हे गुन्हा झालेला नाही, हे आमच्या याच्याने झालेले चुकीच्या प्रकारे झालेले, आमच्या चूक भुलीने झालेले। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये अधिकाऱ्यांना कुठेतरी वाचवण्यासाठी किंवा त्यांना पाठीशी घालण्यासाठी हा प्रकार चालू आहे का, किंवा नक्कीच ती आत्मन संस्था आहे जी पुण्याची आहे ती त्या BDOंच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या एका संपर्कात असल्या कारणाने त्यांना थांबवण्यासाठी किंवा त्यांची चौकशी नेऊ म्हणून हा प्रकार त्यांचा चालू आहे। सदर प्रकरणाबाबत आम्ही खूप मोठा संघर्ष केलेला आहे परंतु आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही आणि आता आम्ही हा प्रकरण सरळ कोर्टात घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी कोर्टातून आम्हाला नक्कीच न्याय भेटेल हीच अपेक्षा करतो।